बोंधू अशोक खरातवरून महाराष्ट्र एप्स्टीन फाईल हा सिनेमा येतोय, पण या सिनेमाच्या विरोधात रुपाली चाकणकरांनी आक्षेप घेतला आणि दीपाली सय्यद यांना 25 कोटींची नोटीस पाठवली। आता दीपाली सय्यद यांनी चाकणकरांच्या विरोधात 500 कोटींचा दावा ठोकलाय। पाहूया। तुम्ही आमच्यावर 25 करोडचा दावा टाकला, आम्ही त्याच्यावर 500 करोडचा दावा टाकलाय। अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर 500 कोटींचा दावा केलाय। बोंधू अशोक खरात प्रकरणात नुकताच बदनामीच्या आरोप प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्याआधी महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स सिनेमाच्या विरोधात चाकणकर यांनी दीपाली सय्यद यांच्यावरही 25 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा केला होता। तुम्ही मला जो मेंटल टॉर्चर देताय, मी एक कलाकार म्हणून मी काम करते आणि काम करत असताना तुम्ही आधीच दिल्लीमध्ये केस फाईल केली होती। त्या दिल्लीच्या केस फाईलला आम्ही उत्तर देत होतो, सगळं झालं। तुम्ही आमच्यावर 25 करोडचा दावा टाकला, आम्ही केस फाईल करून हे बघतो तुझ्या समोर आहे, हे पूर्ण फाईल रेडी केलेली आहे, ऑलरेडी कोर्टात काम सुरू आहे। आम्ही त्याच्यावर 500 करोडचा दावा टाकलाय। त्यांनी कितीची टाकली होती? 25 करोड। त्यांनी 25 करोड आणि मी त्यांच्यावर 500 करोड टाकलाय। बोंधू अशोक खरातवरून महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स सिनेमा येतोय, ज्यात दीपाली सय्यद मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेत। पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना माझी परवानगी न घेता सिनेमाचं शूटिंग केल्याचं चाकणकर यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतंय, माझ्या माहितीप्रमाणे कायद्याच्या प्रक्रियेनुसार कोर्टमध्ये जी केस चालू आहे, जे प्रकरण चालू आहे, जे न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं चित्रपट निर्मित तुम्हाला करता येत नाही। दुसरी गोष्ट, त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला जर साकारायच्या असतील तर त्यांची परवानगी लागते। त्याच्यामुळे हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे। SIT आणि EDचा तपास आणि त्याच्यानंतर चार्जशीट ही कोर्टात दाखल झालेली आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये कोणतीही माझी परवानगी घेतलेली नाही। चित्रपट आहे, एक तो विषय आहे, त्या विषयामध्ये जे लोक पात्र होती ती पात्र आहेत। त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर आहे की नाही? तो एक कॅरेक्टर आहे, एक वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत। याचा अर्थ तुम्ही त्यांची बायोग्राफी नाही घेतली तिकडे की तुम्हाला हे करायचं। वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, बरेच जण आहेत त्याच्यात, आणि प्रत्येकाकडे कोण बाकीचे का नाही कोणी बोलत आहेत? तुम्हीच ओढावून घेताय सगळ्या गोष्टी की ती मी आहे, मी असं केलंय, माझं तसं दाखवत आहे। अरे तुम्ही बघा तर जे 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 आहे, आणि जर त्याच्यात तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी मी केल्याच नाहीये, माझं असंच नाही, माझा असा वापर करता, मग तुम्ही बोला ना। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सय्यद यांनी दिली आहे आणि आपण रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य केलेलं नाही, असं सय्यद यांनी म्हटलंय। मला त्याच्यात तुम्ही खेचताय आणि तुम्ही सांगताय की मी सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केली आहे, मी नको ते बोलले। मी सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या कुठल्याही सोशल मीडियावर मी काहीही अश्लील म्हणजे काय असतं ते काहीही मी पोस्ट केलेलं नाहीये। मी कुठलीही बदनामी केलेली नाहीये। तुम्ही माझी बदनामी करताय OTT प्लॅटफॉर्मवर काही करताना, हे माझं काम करत असताना तुम्ही मला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करताय, मला टॉर्चर करताय, जेणेकरून मी काम न करावी, माझी ही फिल्म येऊ नये। माझ्यासाठी हे काम आहे, हे माझा उदरनिर्वाह आहे, आणि हा जर तुम्ही स्टॉप करणार असाल आणि त्यासाठी तुम्ही मला मेंटली टॉर्चर करणार असाल तर हे चुकीचं आहे। मला असं वाटतंय की मला खरं आता अजितदादांची आठवण येते। जर ते असते तर मला असं वाटतं त्यांनी असं करू दिलं नसतं। रुपाली चाकणकर यांनी 19 जणांवर आधीच गुन्हा दाखल केलाय। दुसरीकडे बोंधू अशोक खरातवरून येणाऱ्या सिनेमालाही विरोध केलाय, पण दीपाली सय्यद यांनी ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे। गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।